सर काय सांगायला जय हिंद. आजच्या ज्या कार्यक्रमामध्ये दोन मिनिटं एक मिनिट सायलेंट अरे थांबा 2 मिनिटं थांबा ना. 2 मिनिटं थांबा ना सर. 2 मिनिटं पाणी काढून घेतलं, जरा जायचं आहे. चला घ्या. रोल सर हां बोला सर. आजच्या कार्यक्रमामध्ये ज्या लोकांचा सत्कार झालेला आहे सन्मान मूर्ती, तर त्यांच्याबद्दल मला खूप नीटपणे माहिती होतं, पण काही गोष्टी ज्या माहीत नव्हत्या त्या इथे आल्यावर मला माहीत झाल्या. आणि मला असं वाटतं की सत्याग्रह मोहिमेने जे आत्ता काम केलं आहे तसं काम सातत्यपूर्ण करायला पाहिजे आणि अधिक तरुण मुलांनासुद्धा त्यांनी असं करायला पाहिजे आणि अशा संस्था अधिक निर्माण व्हायला पाहिजेत. पण आत्ता राजकीय वातावरण त्याला पोषक नाही. अशा अनुकूल नसलेल्या राजकीय वातावरणात हे करणं खूप अवघड आहे आणि ते केलं ते अद्भुत आहे म्हणजे. आणि मी तेवढ्यासाठी केवळ मुंबईहून इथे आलो की मला माहिती होतं की या प्रकारच्या चळवळीमध्ये काम करणं किती कठीण आहे आणि त्यांनी आयुष्य घालवलं आणि हयात घालवली सगळी या चळवळीमध्ये. इट्स नॉट जोक. म्हणजे त्यांच्या शरीरावर त्याच्या खुणा उमटलेल्या दिसतात आता. ज्येष्ठ आणि वृद्धापकाळी त्यांच्या त्या खुणा आपल्यासाठी उमटल्या आहेत त्यांच्या. त्याचे ऋण आपण कसे विसरता येणार. आणि नुसते हे एक टोकन आहे, पण त्यांचे ऋण म्हणजे ते एक मूलभूत काम केलेलं आहे त्याने आणि त्याला काही दुसरा हे नाही आहे, म्हणजे शब्द नाही आहे माझ्याकडे. नवोदित जे आत्ता जे कार्यकर्ते आहेत त्यासाठी आपण काय सांगाल? नव्या कार्यकर्त्यांना वाचलं पाहिजे. पहिलं म्हणजे आपण कशासाठी लढतो हे माहीत तर पाहिजे की नाही. त्यांना माहीत असणं, त्याशिवाय आपण कशासाठी लढतो हे कळणार नाही. आणि आपल्याला कशासाठी लढतो हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत लढण्याला ताकदच येणार नाही.